नमस्कार, मी डॉक्टर रोहित भिंगारदेवे, श्वसनरोग तज्ञ, सांगली. थंडीच्या वातावरणात म्हणजेच हिवाळ्यात अस्थमा आणि सीओपीडीचे पेशंट्स हे वाढतात. या आजारांची लक्षणे ही धाप लागणे, छातीतून घरघर असा आवाज येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, सततचा खोकला किंवा बडका येणे, तसेच वारंवार शिंका किंवा सर्दी होणे ही असतात. या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी पेशंट्सनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जसे की डॉक्टरांनी दिलेले इनहेलर्स किंवा रोटाकॅप्स आणि काही औषधे ही रेग्युलर व्यवस्थित त्या वेळेनुसार घ्यावीत. नंबर 2, स्ट्रॉंग स्मेल्स म्हणजेच परफ्यूम्स किंवा उदबत्ती याचा संपर्क टाळावा. तसेच थंडीच्या दिवसात पहाटे किंवा संध्याकाळी वातावरणात धुलीकण असतात, त्यामुळे अशा वेळेला बाहेर जाऊन व्यायाम करणे टाळावे. जर जाणे झाल्यास मास्कचा वापर करावा. नंबर 3, अशा पेशंट्सनी पावसाळ्याच्या शेवटी किंवा हिवाळ्याच्या सुरुवातीला इन्फ्लुएन्झा किंवा न्यूमोकोकल अशा वॅक्सिन्स हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने लावून घ्यावे. त्याचा नक्की फायदा हा या पेशंट्सना पुढच्या आयुष्यात होतो. तसेच योग्य आहार जो पचायला हलका असेल आणि प्रथिनयुक्त असेल, तसेच ब्रीदिंग एक्सरसाइजेस आणि पल्मोनरी रिहॅबिलिटेशनचा वापर हा आयुष्यात करावा, जेणेकरून पेशंटचे आयुष्य हे सुखकर होते. औषधे आणि इनहेलर्स घेऊनही जर आपल्याला छातीतून घरघर असं वाटत असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल, छातीत घट्टपणा जाणवत असेल किंवा हातापायाची बोटे ही निळसर पडत असतील, तर घरच्या घरी उपाय न करता आपल्या नजीकच्या श्वसनरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. लक्षात ठेवा, सीओपीडी आणि अस्थमाचे पेशंट्स हे आनंदी आयुष्य जगू शकतात. गरज आहे ती फक्त एका शिस्तीची. धन्यवाद.